सारखं शहर, सुंदर गाव, सुंदर लोक, अतिशय रममाण अशा प्रकारचं गाव. त्या गावातला एक मुलगा आणि कर्नाटकची मुलगी, दोघांचं जुळलं. कसं जुळलं, काय जुळलं, कसं झालं मला काही माहीत नाही. इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, आता जुळायला काय लागत नाही महाराज. दोघांचं जुळलं. बरं जुळलं तर त्याने काय केलं, कर्नाटकला गेला आणि लग्न करून तिला घेऊन आला. कुठं? वडवणीला. हा, ती कुठची? मायांनो बोला तुम्ही पटकन. आतापर्यंत आम्हीच बोलतोय सगळे, तुम्ही सांगा ती कुठची? कर्नाटकची. हा कुठचा? वडवणीचा. तिची भाषा कर्नाटकी आणि ह्याची भाषा मराठी. बरं आता हा मराठी बोलला तर तिला कळत नाही, तिला मराठी कळत नाही आणि याला कर्नाटकी येत नाही. केला मराठा. मी का पदरचं सांगत नाही, तुकोबरांच्या गाथेतला दृष्टांत सांगतो. का नडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. हे काय बोलतो तिला कळत नाही आणि ती काय बोलते याला कळत नाही. बरं दोघांचं लग्न झालं, वडवणीत राहायला आले, छान राहिले. 6 महिने झाले. पण ती बाईचीच जात शेवटी. ती म्हटली अगं आता 6 महिने झाले, माहेरला तर गेलं पाहिजे, सांगता कुठं यायलंय. त्याने खानाखुनाने सांगितलं मला माहेरी जायचंय. हो म्हटलं 6 महिने झाले, बिचारी नांदली आहे, छान राहिली माझ्याबरोबर, जायचंय तर जाई ना का म्हणे कर्नाटकला. पण मी पण सासरवाडीला गेलेलो खूप दिवस झालं, मला पण कर्नाटकला जायची इच्छा झाली. दोघंही निघाले. तो पूर्वीचा काळ. ती पुढे 200 मीटर चालत होती, तो पुढे 200 मीटर चालत होता आणि ही 200 मीटर मागे चालत होती. बरं का, तक्रार नाही. मी तेव्हाचा काळ सांगतो, 400 वर्षापूर्वीचा. आता एकमेकाच्या हाताला हात धरून चालावं लागतं, हा भाग वेगळा आहे. आताचं मला काही सांगायचं नाही बरं का. ती 200 मीटर तो पुढे चालत होता, ही 200 मीटर मागे चालत होती. काही तक्रार नाही. मला एका तत्ववेत्याने विचारलं, महाराज म्हणे पूर्वीच्या काळामध्ये नवरदेव 200 मीटर पुढे चालत होता, नवरी 200 मीटर मागे चालत होती, काही तक्रार नव्हती हो म्हणे. आता हाताला हात धरून चालावं लागतं, नेमकं काय प्रकार आहे? म्हटलं याच्यातलं मला काही कळत नाही, पण मला जेवढं पुस्तकातून कळतं तेवढं सांगतो. म्हटलं अरे पूर्वीच्या काळामध्ये नवरदेव 200 मीटर पुढे गेला काय, 2 किलोमीटर पुढे गेला काय, 4 किलोमीटर पुढे गेला काय. त्या नवरदेवाला पूर्ण विश्वास होता, मी 4 किलोमीटर पुढे गेलो तरी माझी बायको माझ्याच मागे येणार. आताच्या पोरांना विश्वासच नाही, माझ्या मागे येते का कुठे जाते म्हणून हाताला हात धरून चालतात बघा. अर्थात अहो आश्चर्याची गोष्ट, आता काय मी दूरचं सांगत नाही, वडवणीचा बाजार आहे. वडवणी शहर सगळ्या गोष्टीला प्रसिद्ध आहे. या वडवणीच्या बाजार बुधवारी भरतो ना आपला बाजार आहे नाही, बुधवारच्या दिवशी भर बाजारात एक 85 वर्षाचा म्हातारा आणि 80 वर्षाची म्हातारी बाबुराव महाराज एकमेकाच्या हाताला हात धरून चाललेले मी बघितले. बरं आगा उद्योगाची मला तरी काय गरज आहे का? कीर्तनकार आहे, महाराज आहे, आपलं आपलं पुढे निघून जावं ना, मलाही दम निघत नाही. मी जवळ गेलो, गाडी स्टॉप केली, त्यांना म्हटलं अशोक महाराज होते चालवायला, त्यांना म्हटलं थांबा 2 मिनिट, मी जरा उतरतो. उतरून जवळ गेलो आणि म्हाताऱ्याला म्हटलं आजोबा 85 वर्ष वय झालं तुमचं, किती गोंडस आहेत तुम्ही, किती छान दिसता, फेटा बिटा हे ते सगळं तुमचं, 85 वर्षाचं तुमचं वय आहे, किती आजीवरती तुमचं प्रेम आहे हो. हाताला हात धरून चाललात. म्हटलं आजीचं तुम्ही किती आजीवरती प्रेम आहे तुमचं. इतकं प्रेम आजकालच्या मुलांचं नाही म्हटलं आपल्या पत्नीवरती, किती प्रेम आहे तुमचं आजीवरचं. ते म्हणे बाबा महाराज प्रेम तसलं काय नाही म्हणे. म्हातारीचा हात सोडला की कुठच्याही दुकानात घुसती म्हणून धरून ठेवली. आता सांगा, ही परिस्थिती आहे सगळीकडं. अर्थात ते निघाले. जात असताना कर्नाटकला जायचंय, मग बसने जाऊन चालतं का, म्हणजे ट्रॅव्हल्सने जाऊन चालतं का? नाही म्हटले ट्रेनने जायचं. मग ट्रेन कुठं याला काय आपल्या एक तर संभाजीनगरला, नाही तर एक तर अहिल्यानगरला. अहिल्यानगरच्या स्टेशनला गेले, तिथं गेले KK एक्सप्रेस, कर्नाटका एक्सप्रेस पकडली. दोघं ट्रेनमध्ये बसले. आतापर्यंत एकमेकाला 6 महिने झालं लग्नाला तरी बोलले नव्हते बरं का. 6 महिने झालं लग्नाला तरी बोलले नव्हते. आता लग्नाच्या अगोदर आयफोन घेऊन द्यायला लागते, हा भाग वेगळा आहे. 6 महिने झालं होतं लग्नाला. तुम्ही म्हणाल इतके बारकावे, तुम्हाला कसं काय माहित, तुमच्याकडे बघून विठाला 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 विठाला. अर्थात 6 महिने झालं लग्नाला, एकमेकाला बोलले नव्हते. ट्रेनमध्ये बसले. ट्रेनमध्ये बसल्यानंतर एक स्टेशन होतं, येत होतं, निघून जात होतं. काही लोक उतरत होते, काही लोक चढत होते. तेवढ्यात पत्नीला बसायला जागा मिळाली, याला जागा मिळाली नाही. पुढचे 2-3 स्टेशन गेले, हा ते पत्नीच्या जवळ बसायला जागा झाली. तो म्हटला 6 महिने झालं माझीच बायको आहे,
6 महिने झालं तरी मी बोललो नाही. आता काय आपले ओळखीचे लोक राहिले नाही, कर्नाटकची बॉर्डर चालू झाली, आता काय बायकोच्या जवळ जाऊन बसायला हरकत नाही. बायकोच्या जवळ जाऊन बसला, म्हटलं जवळ बसलोय तर बसलोय, आता बोलायला सुद्धा हरकत नाही. पण प्रॉब्लेम असा, त्याला कर्नाटकी कळत आणि हिला मराठी येत नाही. जवळ जाऊन बसला, जवळ जाऊन बसल्यानंतर कर्नाटकची बॉर्डर चालू झाली. बॉर्डर चालू झाल्यानंतर कर्नाटकच्या बॉर्डरच्या तिथलं एक स्टेशन आलं. स्टेशन आल्यानंतर काहीतरी बोलायला निमित्त पाहिजे, काहीतरी कारण पाहिजे, म्हणून त्याने छोटंसं कारण काढलं आणि बायकोला म्हटलं, का गं म्हणे, कर्नाटकची बॉर्डर चालू झाली, तुझ्या राज्याची बॉर्डर आहे आणि एक स्टेशन आलंय, का गं म्हणे, सांग म्हणे या स्टेशनचं नाव काय. तिला मराठी, का गं म्हणे सांग म्हणे या स्टेशनचं नाव काय. तिला मराठी. ती म्हटली येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणता. ती म्हटली येनंद्री. हे बी पागल. हे म्हटलं या स्टेशनचं नाव येनंद्री, या स्टेशनचं नाव काय, येनंद्री. पुन्हा ट्रेन चालू झाली, पुन्हा हळूहळू प्रवास करता 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 दुसरं स्टेशन आलं. दुसऱ्या स्टेशनला काहीतरी बोलायला विषय पाहिजे, काहीतरी कारण पाहिजे. तो त्याने खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं, म्हणे का गं म्हणे, आता सांग बरं या स्टेशनचं नाव काय. ती म्हटली येनंद्री. ते म्हटलं मागची पण येनंद्री, ही पण येनंद्री. नसते का म्हणे, एका नावाचे काय 2 गावं नसतात का. मागची येनंद्री जर खुर्द असेल तर ही बुद्रुक असली पाहिजे, आणि ही खुर्द असली तर मागची बुद्रुक असेल. म्हटलं एका नावाचे काय 2 नावं नसतात काय. पिंपळा रुई आणि रुई पिंपळा असतातच म्हणे, काय हरकत नाही. म्हणलं पुन्हा ट्रेन चालू झाली, तिसरं स्टेशन आलं. तिसऱ्या स्टेशनला त्याने विचारलं, का गं म्हणे या स्टेशनचं नाव काय. ती म्हटली येनंद्री. म्हटलं पागलच आहे म्हणे, मागची पण येनंद्री, ही पण येनंद्री, आता पण येनंद्री. म्हटलं असेल म्हणलं एखाद्या वेळेस, नसते काय म्हणे, एखाद्या गावाचं नाव 2-3 नावं असतातच म्हणला. एखादा डॅम झाला, तलाव झाला आणि त्या गावचं पुनर्वसन झालं, त्याच्या 5-6 वस्त्या झाल्या तर त्या एकाच नावाने ओळखल्या जातात. म्हटली येनंद्री. असेल म्हटली येनंद्री. पुन्हा 4थं स्टेशन आलं. त्याने विचारलं, का गं म्हणे आता या स्टेशनचं नाव काय. ती म्हटली येनंद्री. म्हटलं येनंद्री 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 चालू दे म्हणे रात्रभर, आता 11 वाजेपर्यंत येनंद्री. ते म्हणे आता यांनी नुसतं येनंद्री म्हणावं. म्हटलं अशा तिने भायाचं शर्ट बिर्ट घातलं होतं, असं भाया बिया मागं सारल्या. आता म्हणलं हिने नुसतं येनंद्री म्हणावं, म्हणलं हिला दाखवितो आता. म्हणला वैतागलो म्हणला हिच्या येनंद्रीनी. पुढचं स्टेशन आलं, ट्रेन चालू झाली, पुन्हा स्टॉप झाली. त्या स्टेशनला गेल्यानंतर त्याने असे डोळे बिळे लाल केले, आणि लाल केल्यानंतर असं भाया बिया मागं सारल्या. आणि मागं सारल्यानंतर जरा रागातच म्हटला, का गं म्हणे या स्टेशनचं नाव काय. तिने तिला भाषा नाही कळली, पण ते वातावरण कळलं ना, भाया बिया मागं सारणं, रागावणं बिगावणं हे ते. ती जरा घाबरतच म्हटली येनंद्री. जशी ती येनंद्री म्हटली बाबूराव महाराज, तशी याने खाडकन मारली. बरोबर एवढ्या जोरात नको मारू. आता बाबूराव महाराजांचं लग्न झालंय म्हणून ठीक आहे. इथं जर अविवाहित पक्व जास्त का अशोक महाराज, मी म्हणलं असतं अशोक महाराजाला अजिबात पोरगी देऊ नका, एवढ्या जोरात जर मारलं तर तिचा भोगाच नाही. एवढ्या जोरात मारत राहते का, खाडकन कानाखाली मारली. कानाखाली मारल्यानंतर तिने तर गालालाच हात लावला आणि बया म्हटली एवढ्या जोराने मारली. आणि मग म्हणायला लागली याग भडत्री, याग भडत्री. आपण भडकणं म्हणत नाव का, भडकणं का भडकलात, याग भडत्री, याग भडत्री. ते म्हटलं मग मगाच म्हटली असतीस या स्टेशनचं नाव याग भडत्री, कशाला ग कानाखाली खाल्ली असतीस. आता सांगा, आपल्या जीवनामध्ये विसंगती सुद्धा नसली पाहिजे, कुसंगती सुद्धा नसली पाहिजे, आणि वाईटाची संगती सुद्धा नसली पाहिजे. विठ्ठल 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 आपल्या जीवनामध्ये तर संतांची संगती असली पाहिजे. नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांनी अनेक तीर्थयात्रा केल्या, आणि तीर्थयात्रा केल्यानंतर ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, अमृतानुभव लिहिला, चांगदेव पासष्टी लिहिली. हे सगळे ग्रंथ ज्ञानोबरायांनी लिहिले. आणि ज्ञानोबरायांना वाटलं आता हे जग फार त्रास देतंय, आणि चांगल्या माणसाला हे जग त्रासच देतं बरं का. ज्याला या जगामध्ये क्रांती करायची आहे, जो क्रांती करता निघलेला आहे, आतापर्यंत ज्यांनी या जगावरती क्रांती करण्याचा प्रयत्न केला ना, जगाने त्यांना आतापर्यंत त्रासच दिलेला आहे. स्वामी विवेकानंद घ्या, तुम्ही अहिल्यादेवी होळकर घ्या, तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले घ्या, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज घ्या, या सगळ्या महापुरुषांना क्रांती करण्याकरता त्रासच झालेला आहे बरं का. पण क्रांती करत असताना सुद्धा समाजाचा त्रास या महात्म्यांनी सहन केला, पण कधी समाजाचं हित सोडलं नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंना तर बाबूराव महाराज रात्रीच्या 1 वाजता
जिवे मारण्याकरता माणूस पाठवला. धोंडू कुंभार नावाचा माणूस महात्मा ज्योतिबा फुलेंना मारण्याकरता पाठवला. का तर हा स्त्री शिक्षणाचा जागर करतो. याने याच्या बायकोला शिक्षण दिलं आणि याची बायको अर्थात सावित्रीबाई फुले सगळ्या लोकांना शिक्षण देतात आणि हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही असं म्हणणारा काही कुत्सित लोकवर्ग त्यावेळेला सुद्धा होता. त्यांनी कट रचला आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना रात्री 2 वाजता धोंडू कुंभार नावाचा व्यक्ती मारण्याकरता पाठवला. धोंडू कुंभार नावाचा व्यक्ती गेला, हातामध्ये कुऱ्हाड, त्याने अशी 2 वाजता कुऱ्हाड उगारली. काय आश्चर्य, तेवढ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना जाग आली. महात्मा विचारतात, ए बाबा काय करतो? म्हणा तुम्हाला मारायला आलो. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ए गड्या तुला मारायचं तर मार, काय हरकत नाही, तुला मारायचं तर मार, पण मला नेमकं कशासाठी मारतो हे तर सांगशील? ते म्हणे काय नाही महात्माजी, तुम्हाला मारल्यानंतर मला 100 रुपये मिळणार आहेत म्हणून मी तुम्हाला मारणार आहे. काळ कधीचा? 1800चा. 1800च्या काळातले 100 रुपये म्हणजे आजचे कोट्यवधी रुपये बरं का. तुम्हाला मारल्यानंतर 100 रुपये मला मिळणार आहेत म्हणून मी तुम्हाला मारायला आलो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ए बाबा तुला मारायचं तर मार गड्या, मला मारल्यानंतर तुला 100 रुपये मिळणार असतील तर तू मार, पण मला मारल्यानंतर जे 100 रुपये तुला मिळणार आहेत ना, त्या 100 रुपयातून तू तुझ्या मुलांना शिक्षण शिकव, म्हणजे त्यांच्यावरती असं कोणाला मारण्याची वेळ येणार नाही. हे महापुरुषांचं लक्षण आहे, हे मोठ्यांचं लक्षण आहे. अर्थात आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबा, अहिल्याबाई होळकर, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, असे जे जे महापुरुष आहेत त्यांनी समाजाच्या हितासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जीव घेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. जे जे लोक समाजाच्या हितासाठी प्रयत्न करतात त्यांना अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं. ज्ञानोबारायांनी एवढे ग्रंथ संपदा निर्माण केली. ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य ग्रंथ नाही महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये असा विषय नाही, एखाद्या व्यापाऱ्याने ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तर त्याला व्यापार कसा करावा याचं मार्गदर्शन करणारी ज्ञानेश्वरी. एखाद्या वैज्ञानिकाने ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तर पाण्यापासून वीज कशी निर्माण करावी 750 वर्षापूर्वी सांगणारी ज्ञानेश्वरी आहे. अहो चित्रपटाचा शोध, तुमच्याकडे टीव्ही स्क्रीन वगैरे हे कधी आले आपल्याकडे? 100 वर्षापूर्वी. पण 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये चित्रपटाचा शोध लावून ठेवलेला आहे. जेथ मनोरूप पटफाट, जेथ संसार चित्र उमटे तेथ मनोरूप पटफाटे. त्यातला चित्र शब्द बाजूला करा, पट शब्द बाजूला करा. चित्र प्लस पट इज इक्वल टू चित्रपट. 750 वर्षापूर्वी चित्रपटाचा शोध ज्ञानोबारायांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून एखाद्या शैक्षणिक क्षेत्रातल्या माणसाने ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तर शिक्षण कसं शिकावं हे शिकवणारी ज्ञानेश्वरी आहे. एखाद्या उद्योगपतीने पाहू द्या, त्याला उद्योग कसा करावा हे शिकवणारी ज्ञानेश्वरी आहे. जो जसा पाहिल तसं त्याला मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये आहे. एवढे सगळे ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिले तरी ज्ञानोबारायांना लोकांनी त्रासच दिला. मधुकरी मिळू दिली नाही, मिळालेलं अन्न खाऊ दिलं नाही, मातीत मिसळवलं, अत्यंत त्रास ज्ञानोबारायांना झाला. ज्ञानोबाराय म्हटले बस झालं, म्हटले आता जगाचा त्रास सहन करायचा नाही. पण सहन करायचा नाही म्हणून सुद्धा जगाकरताच पसायदान ज्ञानोबारायांनी लिहिलं आणि या जगाच्या कल्याणाची इच्छा ज्ञानोबारायांनी केली. ज्ञानोबाराय म्हटले आता समाधीत जावं वाटतंय, पण तत्पूर्वी एक गोष्ट राहिली ना, तीर्थयात्रा करायच्या राहिल्या. मग तीर्थयात्रेला जायचं तर काय करावं लागेल? आपल्याबरोबर ज्ञान आहे, साक्षात ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञान आहेत, पण ज्ञानाने नुसती तीर्थयात्रा करून चालणार नाही, त्याच्याबरोबर भक्ती सुद्धा असली पाहिजे. म्हणून भक्तीचे मूर्तिमंत पुतळे जर कोण असतील तर नामदेव महाराज आहेत. मग कुठे नामदेव महाराज? पांडुरंगाजवळ. पांडुरंगाजवळ गेले, पांडुरंगाला रिक्वेस्ट केली, विनंती केली, प्रार्थना केली, देवा मला काही नको तुमच्याकडून, पण मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे. आता या जगात राहावंसं मला वाटत नाही, समाधी घ्यायची, पण तत्पूर्वी तीर्थयात्रा करायच्यात. पांडुरंगाने सांगितलं, ज्ञानोबा काय अडचण नाही, तीर्थयात्रेला जायचंय, चांगली गोष्ट आहे, जावा ना. म्हणे एकट्याला जायचं असतं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? अहो तुमचा जो आवडता शिष्य आहे, लाडका शिष्य आहे, प्रिय भक्त आहे नामदेव महाराज, ते भक्तीचे मूर्तिमंत पुतळे आहेत, त्यांना बरोबर मला तीर्थयात्रेला न्यायची इच्छा आहे. नामदेव महाराजांची जायची इच्छा नव्हती. नामदेव महाराज म्हटले, देवा कुणी येईन आणि काही म्हणीन मला कुठं पाठवतो, मी अजिबात जाणार नाही. काही काही लहान पोरं असतात ना, त्यांना जर सांगितलं ना, ए ए ए बाळा जा रे घरी, त्या घरून तिथं महाराज बसलेले आहेत का बघून ये, ते तिकडूनच म्हणतोय त्या घरी गेलो, घर लावलेलं असलं तर, अरे नाही लावलेलं जा. मग कुत्रा असलं तर, म्हटलं अरे नाही कुत्र जा. महाराज घरी नसले तर, म्हटलं आहेत महाराज घरी, जा बाबा.
आणि त्यांनी मला घरी नाही येऊ दिलं तर असं असं असतं बरं का. नामदेव महाराजांचा सुद्धा अतिशय लढीवाळ स्वभाव आहे. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्हाला जायचं तर जा, मी तीर्थयात्रेला जाणार नाहीत. माझं तीर्थ पण तूच आहेस आणि माझं क्षेत्र सुद्धा तूच आहेस. सुंदर अभंग आहे ना नामदेव महाराजांचं. काय आहे, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ सुद्धा तूच आहेस, क्षेत्र सुद्धा विठ्ठल, मी इथून जाणार नाही. देवाने सांगितलं, काय रे बाबा, एवढे ज्ञानोबराय विनंती करतात, जा त्यांच्या बरोबर. फारच देवाने आग्रह केला, ज्ञानोबरायाने आग्रह केला. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्ही आग्रह करता, ज्ञानोबराय आग्रह करता म्हणून मी जाईन, पण गेलो ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथं तीर्थयात्रेला गेल्यानंतर मला जर कमरेवरती हात ठेवलेला देव जर दिसला नाही तर मी त्याचं दर्शन घेणार. कटेवरी करा नाही जा देवाचे, कटेवरी करा नाही जा देवाचे, निघे मी तयाचे दर्शन, निघे मी तयाचे दर्शन. कटेवरी करा नाही जा देवाचे, कटेवरी करा नाही जा देवाचे, निघे मी तयाचे दर्शन, दर्शन निघे मी तयाचे दर्शन, दर्शन. कमरेवरती हात ठेवलेला देव जर तीर्थयात्रेला गेल्यानंतर मला दिसला नाही ना तर मी त्याचं दर्शन घेणार नाही. पांडुरंगाने सांगितलं, जावा तुम्ही, काही काळजी करू नका, नका दर्शन घेऊन पण जावा. नामदेव महाराज ज्ञानोबरायांबरोबर जातात. पण रस्त्याने जात असताना मुक्ताई आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सोपान काका आहेत, सगळे संत मांदियाळी बरोबर आहे. पण सगळ्यांनी जरा नामदेव महाराजांकडे पाहिलं, नामदेव महाराजांचा चेहरा जरा नर्वस दिसला, टेन्शनमध्ये दिसला, चेहरा पडलेला. तेव्हा मुक्ताईने, सोपान काकाने नामदेव महाराजांना विचारलं, नामदेवा तुम्ही आमच्याबरोबर आलात खरं, पण जरा आमच्याबरोबर कर्म नाही का, तुम्हाला छान वाटे नाही का, तुम्हाला जरा तिकडची आठवण यायली का. नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला आमच्याबरोबर आनंद व्हाय नाही का. नामदेव महाराज म्हणतात, तुमच्यासारखा आनंद या जगाच्या पाठीवरती दुसरीकडे नाही. मला किती आनंद व्हायला, मला किती सुख व्हायलंय. नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख. नाही तेथे अपना पारिखे, 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 नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना,
साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर झाला ओ संत संत काय साधू सुग हो अपना बारीखे जोरदार टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांसाठी बरं का. काय रत्न सापडलेत महाराज. आतापर्यंत आमचं दुर्दैव होतं, तुम्ही सापडतच नव्हते कोणाला, सगळे एकखट्या सापडले आणि एवढ्या गोपाळ राजाच्या दरबारामध्ये सापडले बरं का. आहे की नाही, सामान्य गोष्ट आहे का काय. या मंडळामध्ये ताकदच एवढी आहे. या वडवणी तालुक्यातला जो जो चांगला हिरा आहे तो सापडण्याचा मंडळ प्रयत्न करतं बरं का. मागे पण ही जागाच एवढी पवित्र आहे. मागे पण मला वाटतं आमच्या खांडवे सरांनी इथं मागे ते यांना आणलं होतं, काय त्यांचं नाव, आपले सर कांगणे सरांना आणलं होतं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला. या जागेवरती छान छान कार्यक्रम होतात. अशीच ठेवा जागा, इथं बिल्डिंग नका बांधू. विठ्ठल अर्थात नामदेव महाराज म्हणतात, तुमच्या संगतीमध्ये मला दुःख होत नाही, उलट तुमच्या संगतीमध्ये मला काय व्हायलाय, आनंद व्हायलाय. संत संगतीचे काय सांगू सुख, संतांच्या संगतीमध्ये अर्थात तुमच्या संगतीमध्ये मला किती आनंद व्हायलाय हे मी शब्दात सांगू शकत नाही. शब्द तिथं पोहोचू शकत नाही. शब्द जात मागुते फिरे, शब्द तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, इतका आनंद मला होतोय. पण एक गोष्ट मला प्रामुख्याने संतांच्या संगतीमध्ये जाणवली, काय, आपणा पारिखे नाही तेथे. हा माझा आणि हा परका, हा भेदभाव साधू संतांच्या जवळ नाही, तुमच्या जवळ नाही, ही गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली. एक गोष्ट बोलू पंचाळ महाराज, खरं सांगू, जगाच्या पाठीवरती, महाराष्ट्राच्या पाठीवरती आणि भारताच्या पाठीवरती एकमेव असं क्षेत्र राहिलंय, एकमेव असं व्यासपीठ आहे, ते म्हणजे परमार्थिक व्यासपीठ, आध्यात्मिक व्यासपीठ. आणखी त्या व्यासपीठावरती हा कोण आणि तो कोण पाहिलं जात नाही. इतकं पवित्र व्यासपीठ जगाच्या पाठीवरती दुसरं नाही, दुसरं नाही महाराज, जगाच्या पाठीवरती दुसरं नाही. म्हणून या व्यासपीठाचा आदर करायला शिका. ह्या व्यासपीठाला आपण उत्तुंग भरारी देण्याचा प्रयत्न करा. हे व्यासपीठ सामान्य नाही. लोक म्हणतात परमार्थ करणं म्हणजे अडाण्याचं काम आहे. अडाण्याचं काम आहे, सामान्य गोष्ट आहे. आता इतकं बाबूराव महाराज सुंदर पखवाज वाजवतात, इतकं छान छान लग्ग्या वाजवतात, तुम्हाला काय कळते त्याच्यातलं. महाराज इतकं गोड वाजवतात, पण तुम्हाला नुसतं गोड दिसतं, ते त्यांचं करिअर आहे बरं का, ते त्यांचं करिअर आहे. आज तुम्हाला वाटतं 2 तासाचे 3,000 रुपये नेले, 2 तासाचे 2,000 नेले, 2 तासाचे 5,000 रुपये नेले, पण त्यांचं ते करिअर आहे. त्यांनी ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात माऊलींच्या घाटावरती भर हिवाळ्याच्या दिवसामध्ये पहाटे 5 वाजता 4 वाजता उठून हाताची बोटं फुटेपर्यंत, पाठीच्या मणक्यामध्ये पाणी होईपर्यंत जो रियाज केलाय, जो प्रॅक्टिस केली आहे, जो सराव केलाय, तो आपल्याला दिसत नाही. आता दिसतात पांचाळ महाराज इतकं सुंदर गातात, गोड वाटतं, कानाला सुद्धा छान आवडतं, पण आता त्याच्याकरता त्यांनी किती कष्ट केलेत हे मात्र कोणाला दिसत नाही. हे काही सामान्य सहज घडत नाही महाराज. कीर्तनकार, लोकांना वाटतं कीर्तन म्हणजे काय सामान्य, कीर्तन म्हणजे सामान्य. अहो 12 वर्ष झालं मी कीर्तन करतोय. किती वर्ष झालं? 12 वर्ष. आणखी कीर्तन कशाला म्हणतात मला अजून कळालं नाही. ते सामान्य गोष्ट आहे महाराज. माझं आज कीर्तन इथं झालं, इतकं कीर्तन रंगलं, इतके लोक होते, एवढा समाज होता, एक सेल्फी काढली, एवढे लोक होते, मी एवढे लोक हसवले, एवढे लोक प्रसन्न केले. ह्या थातुरमातुर गोष्टी आहेत, याला कीर्तन म्हणत नाहीत. कीर्तन परंपरा याच्यापेक्षा काही अविलक्षणीय आहे, याच्यापेक्षा काहीतरी मोठी परंपरा आहे. सामान्य नाही कीर्तन म्हणजे. एक हाडाचा कीर्तनकार तयार व्हायला, एक पिंडाचा कीर्तनकार तयार व्हायला पिढ्यानपिढ्या निघून जाव्या लागतात, तेव्हा कधीतरी एखादा हाडाचा कीर्तनकार तयार होत असतो. म्हणून आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या मंडळामध्ये एखादा कीर्तनकार आला तर त्या गादीचं, त्या कीर्तनकाराचं, त्याचं कौतुक करायला शिका, त्याच्यावरती प्रेम करायला शिका. का महाराज? तो सन्मान त्याचा नाही, त्या गादीचा आहे. त्या गादीचा सन्मान नाही. तो कीर्तनकार, आज तुम्हाला कीर्तनकाराचं कोट दिसतो, कीर्तनकाराची 25 लाखाची 30-50 लाखाची गाडी दिसते, त्याचं सगळं चेहरा दिसतो, त्याचा आनंद दिसतो, त्याचे पैसे दिसतात, 25-25 हजाराचं पॉकेट दिसतं, पण हे कीर्तन शिकण्यासाठी त्याने काय कष्ट केलेत. आळंदीमध्ये लोकांच्या दारामध्ये जाऊन किती जणांच्या दारात भिक्षा मागितली आहे ते मात्र तुम्हाला दिसत नाही. ज्ञानोबाऱ्यांच्या दारामध्ये एक एक अक्षर घोकत असताना काय जिभेचे हाल होतात.
त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करताना, संस्कृतचे श्लोक पाठ करताना किती कष्ट करावे लागतात, हे कष्ट दिसत नाहीत. म्हणून त्या दिवशी कीर्तनकाराचा केलेला आदर हा त्या कीर्तनकाराचा नसतो. तो कीर्तनकार ज्या गुरुकडे शिकला ना, त्या गुरुचा तो आदर असतो. ज्या ज्ञानोबारायांच्या दरबारात राहिला, त्या ज्ञानोबारायांचा जो तो आदर असतो. तो कीर्तनकार कीर्तन शिकत असताना ज्या माय माऊलीने दारामध्ये गेल्यानंतर चतकूर अर्धीकोर भाकरी वाढली ना, त्या माय माऊलीचा तो आदर असतो. म्हणून कीर्तनकार तयार होत असतो, सहज कीर्तनकार तयार होत नाही. हे सामान्य गोष्ट आहे. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे सहज तुम्हाला प्राप्त झालंय, इतकं सहज नाही महाराज. अहो, गाथेमध्ये काही अभंग मिसळवल्या गेली बरं का, आणि मग गाथेमध्ये असा प्रॉब्लेम झाला की नेमके तुकोबारायांचे अभंग कोणते आणि क्षपक अभंग कोणते याचं विवेचन होईना, ते लक्षात येईना. म्हणून देवडीकर महाराज म्हणून एक होऊन गेले संत. त्या देवडीकर महाराजांनी काय करायचं, चुलीतला विस्तव कोलंगा म्हणतो आपण त्याला, ऐक ना आपल्या भाषेत, तो कोलंगा घ्यायचा, जिभेवरती ठेवायचा आणि जिभेवरती ठेवून गाथेतला अभंग वाचायचा. जर तो कोलंगा वाचताना पोळाला नाही तर तो अभंग तुकोबारायांचा, जर पोळाला तर तो अभंग क्षपक आहे. इतकं करून ही गाथा ज्ञानेश्वरी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तिला सामान्य जाऊ देऊ नका. म्हणून कधीतरी ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या वाचत जा, एखादं पेज वाचत जा, एखादं पान वाचत जा. लोक म्हणतात महाराज ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही ना, किती वाचली तर लक्षात येत नाही. अहो, ज्ञानेश्वरी कळत नाही हाच ज्ञानेश्वरीचा विशेष आहे. ती जर सहज कळाली असती तर तिची किंमत तुमच्या लक्षात आली नसती. एका सद्ग्रस्ताला मी विचारलं, म्हटलं ज्ञानेश्वरी वाचता का? ते म्हणे नाही वाचत. म्हटलं का नाही वाचत? ते म्हटलं कळत नाही म्हणून वाचत नाही. म्हटलं मग काय वाचता? ते म्हणे वर्तमानपत्र वाचतो, पेपर वाचतो. म्हटलं का वाचता? ते म्हटलं कळतं म्हणून वाचतो. म्हटलं मग वर्तमानपत्र वाचलं, पेपर वाचला, वाचल्यानंतर काय करता? ते म्हटलं माळ्यावरती फेकून देतो, नाही तर डस्टबिनमध्ये टाकतो, नाही तर गठ्ठ्यात बांधून ठेवतो. मी म्हटलं पेपर इतकी जर सहज ज्ञानेश्वरी कळाली असती तर तुम्ही तिला सुद्धा डस्टबिन दाखवलं असतं. सहज कळत नाही हा ज्ञानेश्वरीचा विशेष आहे. पण कळतच नाही असं आहे का? नाही, ती आई आहे. मी तर याच्या पुढे जाऊन बोलेल, जरा मोठ्यांची भाषा सांगतो. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची भाषा सांगतो. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अशी म्हणते की ज्ञानोबारायांना आपण सोहळ्यामध्ये गेलो तर काय म्हणतो? माऊली म्हणतो. काय म्हणतो? माऊली. पण ज्ञानोबाराय जरी माऊली असले तरी ज्ञानोबारायांपेक्षा जास्त दूध हे ज्ञानेश्वरी रूपी आईमध्ये आहे. फक्त ते पिण्याची आपल्याकडे क्वालिटी पाहिजे. बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा पाजत नाही. मग ज्ञानेश्वरी पुढे रडायचं म्हणजे काय करायचं? ती दररोज वाचायची. वाचता नाही आली तर नुसतं बोट फिरवायचं, नुसतं बोट फिरवायचं. हळूहळू तुम्ही बोट फिरवायला लागाल. ज्ञानोबारायांची कृपा तुमच्यावरती होईल. ते फिरवलेलं बोट एका एका अक्षराची ओळख करून देईल. ते अक्षरच तुम्हाला एक एक शब्द त्या ठिकाणी फुटायला लागेल. एक एक शब्दच तुम्हाला ओवीचा एक एक भाग त्या ठिकाणी कळायला लागेल. एकदम ओवी वाचता यायला लागेल. ती ओवीच तुम्हाला अर्थापर्यंत घेऊन जाईल आणि तो ज्ञानेश्वरीचा अर्थच एक दिवस तुम्हाला ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ घेऊन जाईल. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. जनाबाई महाराज म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी, वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. किंवा जनाबाई महाराज म्हणतात ज्ञान होय मुढा. ज्ञानेश्वरी जर वाचले, एखादा मूर्ख आहे, दगडासारखी ज्याची बुद्धी आहे, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य, दगडासारखी ज्याची बुद्धी जड आहे ना, आहे की ना, ज्याची बुद्धी दगडासारखी जड आहे, अशाला सुद्धा ज्ञान होईल हे सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणून अशा संतांच्या सानिध्यामध्ये आपण गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये किती सुख आहे. नामदेव महाराज म्हणतात तुमच्या संगतीमध्ये मी आलो आणि आल्यानंतर एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की तुमच्याकडे आपपर भाव नाही. तसं पाहिलं तर हिंदू धर्माची संस्कृतीच अशी आहे महाराज. आपण वाचतच नाही महाराज. वाचलं पाहिजे, स्टडी केला पाहिजे दररोज. आपलं वाचन जास्त मोठं असलं पाहिजे. नुसतं शाळेचे पुस्तकं नाही वाचलं पाहिजे. आपण ऑदर सुद्धा आपलं वाचन असलं पाहिजे. एखाद्याने लिहिलेले प्रबंध, PhDचे प्रबंध आपण वाचले पाहिजे. दररोज पेपरला वर्तमानपत्र, लोकमत असेल, सकाळ असेल, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लेखांक येतात. ते लेखांक आपण वाचले पाहिजे. ऑदर ज्ञान जितकं आपल्या बुद्धीमध्ये आपण घेऊ ना. आणि UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये काय आहे, तुम्हाला जास्त पुस्तकातलं येत नाही. जगात, भौतिक जगामध्ये काय चालू आहे याच्यामधला अभ्यासक्रम तुम्हाला जास्त येत असतो. आणि म्हणून हे आपण वाचलं पाहिजे, आपलं वाचन वाढवलं पाहिजे. तुम्हाला सांगू, भारतात सगळ्यात वाईट गोष्ट काय झाली, आपलं एवढं परिष्कृत ज्ञान होतं, एवढं मोठं ज्ञान होतं,
पण 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदर 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं. आणि राज्य करण्याकरता त्यांनी एकच गोष्ट ओळखली, आपल्याला जर यांच्यावरती राज्य करायचं असेल तर यांची शिक्षण पद्धती बदलवली पाहिजे. म्हणून आपली शिक्षण पद्धती बदलून टाकली आणि आपल्याकडे ते इंग्रजीचं वगैरे फॅड आणलं. मी कुठच्या भाषेच्या विरोधात नाही, मला कुठची भाषा शिकू नका असं म्हणायचं नाही, मी हिंदी मराठीच्या सुद्धा वादात पडत नाही. पण सगळ्या भाषा आपल्याला अवगत असल्या पाहिजे, कारण तिकडच्या तत्ववेत्यांचं ज्ञानसुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करता येतं, शिकता येतं, ग्रहण करता येतं. म्हणून सगळ्या भाषेचा माणूस ज्ञानी असला पाहिजे, पण आपलं मूळ आपण विसरलं नाही पाहिजे. आपल्या शिक्षण पद्धतीवरती इंग्रजांनी आघात केला आणि आपली शिक्षण पद्धती बदलून टाकली. 1947ला आपल्याला पूर्णपणे आपली शिक्षण पद्धती पुन्हा रुजू करण्याचं त्यावेळेला आपल्याला एक संधी होती, पण त्यावेळेसच्या तत्कालीन पंतप्रधानांनी ते केलं नाही. म्हणून तीच भाषा आपल्यावरती लादल्या गेली, तेच तत्वज्ञान आपल्यावरती लादल्या गेलं. नाही तर याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, माझी वेळ संपली आहे, मला जास्त बोलायचं नाही. भारतामध्ये 2 विद्यापीठ होते, एक नालंदा विद्यापीठ आणि एक तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला विद्यापीठामध्ये वन टाइम एका वेळेला 2500 विषय शिकवले जायचे. किती? 2500 सब्जेक्ट. कशाला म्हणतात? इथं 5-6 विषय नाहीत एका वर्षाला पोराला, 6 विषय. आणि पहिलीपासून गणित, इंग्रजी, सायन्स, मॅथ, पहिलीपासून आहे ते 10वी पर्यंत 12वी पर्यंत तेच 6 विषय आहेत. पण वन टाइम तक्षशिला विद्यापीठामध्ये 2500 विषय शिकवले जायचे. याला म्हणतात तक्षशिला विद्यापीठ. आणि दुसरं दिल्ली जवळ नालंदा युनिव्हर्सिटी आहे. नालंदा युनिव्हर्सिटी आता ती पाकिस्तानच्या आजूबाजूला गेलेली आहे कुठंतरी, तर ती नालंदा युनिव्हर्सिटी, नालंदा विश्वविद्यापीठ खिलजीनी जाळलं. खिलजीनी तर ते जाळल्यानंतर 3 महिने त्याच्यामधून धूर बाहेर येत होता. त्याच्यात पुस्तकं किती असतील विचार करा. 3 महिने. एवढं ज्ञान आहे परिष्कृत आपलं, तेवढं जाळून जाळून सुद्धा इतकी ग्रंथसंपदा आणखी सुद्धा आपल्याकडे शिल्लक आहे. हे सगळे जे शोध आहेत ना, ते सगळे शोध तुम्ही ते पायथागोरसचं प्रमेय असेल, झिरोचा शोध असेल तुमचा, त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध असेल, हे सगळे शोध वेदामध्ये, उपनिषदामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. उलगडूनच आपल्याला बघायचं नाही, ते धार्मिक पुस्तक आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. पण असं दुर्लक्ष करू नका, ते वाचा, त्याच्यातच खरं विज्ञान भरलेलं आहे. विठ्ठल भारताची संस्कृती अशी आहे महाराज, आपपर भाव या संस्कृतीमध्ये नाही. वारकरी संप्रदायामध्ये हा माझा आणि हा परका असा भाव नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. लोक म्हणतात स्त्री शिक्षणाचा जागर आता झाला, स्त्रियांना आता अधिकार मिळाले, 30% आरक्षण मिळालं, 50% आरक्षण मिळालं. अरे आता संतांनी अगोदर नाव कोणाचं घेतलं? नारी आणि नंतर नर. अगोदर स्त्री आणि नंतर पुरुष. कुठे? अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये. तेव्हा हा स्त्री शिक्षणाचा जागर आमच्या साधू संतांनी घातलेला आहे. सगळ्यांना खुल्लं करून दिलेलं हे तत्वज्ञान. अर्थात अयम निजः परोवेती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तो वसुधैव कुटुंबकम. हा माझा आहे आणि हा परका आहे. हे छोट्या हृदयाच्या माणसाचे काम आहेत बरं का. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. हे विश्वच माझं घर आहे, ही साधू संतांची भावना आहे. अर्थात या जगामध्ये श्रेष्ठ जर कोण असेल तर तो नामदेव महाराज म्हणतात साधू थोर आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. 3 वेळेला उच्चार केला. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. 3 वेळेला का म्हटलं? आता त्याचं व्याकरणशास्त्र फार गंभीर आहे. पण आता मी जर रात्रीच्या 10:30 वाजता जर तुम्हाला व्याकरण सांगायला लागलो तर तुम्ही नक्की शिकरण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता मी काय तुम्हाला जास्त व्याकरण सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. पण एकच शब्द जर 2दा 3दा उच्चारला तर त्याची आंबरेडीत संज्ञा होत असते. द्विरुक्ती, त्रिरुक्ती अशा प्रकारचे त्याच्यावरती दोष येत असतात आणि त्याची संज्ञा होते. तिचं नाव आहे आंबरेडीत संज्ञा आणि ते दोषयुक्त वाक्य होतं. पण तरीही 3 वेळेला उच्चार करतात. त्याचं कारण असं आहे, थोडक्यात सांगतो. वर्तमान कालामध्ये सुद्धा साधू श्रेष्ठ म्हणून साधू थोर जाणा, भूतकाळामध्ये सुद्धा साधू श्रेष्ठ म्हणून साधू थोर जाणा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा साधू श्रेष्ठ म्हणून साधू थोर जाणा. दुसरं कारण असं आहे, द्वापार युगामध्ये सुद्धा साधू श्रेष्ठ म्हणून साधू थोर जाणा, त्रेतायुगामध्ये सुद्धा साधू श्रेष्ठ म्हणून साधू थोर जाणा. त्रेतायुगामध्ये
सतयुगामध्ये सुद्धा साधू श्रेष्ठ, म्हणून साधू थोर जाणा. साधू थोर जाणा कलियुगी, कलियुगाचा तर उल्लेखच केलेला आहे. किंवा पृथ्वीवरती साधू श्रेष्ठ, पाताळामध्ये साधू श्रेष्ठ, किंवा वरच्या लोकांमध्ये सुद्धा साधू श्रेष्ठ, म्हणून 3 वेळेला उच्चार केलेला आहे. असं तुम्ही लक्षामध्ये घ्या. म्हणून या जगामध्ये फक्त साधूच श्रेष्ठ आहे, मोठा आहे, श्रीमंत आहे, चांगला आहे, याच्यामध्ये निर्विवाद पुढचं आहे. पण तुम्ही म्हणाल आम्हाला नाही ना वाटत हो साधू श्रेष्ठ, आम्हाला आमचा प्रपंच श्रेष्ठ वाटतो, आम्हाला आमचा संसार श्रेष्ठ वाटतो, आम्हाला आमचा संसार मोठा वाटतो. पण खरं सांगू, तुम्ही संसारासाठी किती मरमर करा, वेदांत शास्त्र असं सांगते हा प्रपंच असा आहे, द्वैतात्मक आहे. जरा अवघड शब्द आहे. द्वैतात्मक म्हणजे दुजाभाव करणार आहे. जरा तुम्हाला कळेल असा शब्द सांगतो. दुजाभाव करणारा हा प्रपंच आहे. आणि द्वैतात्मक जे असतं ते भीतीदायक असतं. द्वैताद्वयम भयम भवती, अद्वैतात सुखमश्नुते. द्वैतामध्ये दुःख आहे आणि अद्वैतामध्ये आनंद आहे. हा प्रपंच द्वैतात्मक आहे. द्वैतात्मक म्हणजे सगळ्यावरती सारखा हा प्रपंच प्रेम करत नाही. मायांनो, तुम्ही आतापर्यंत शांत बसून ऐकलं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही मला सांगा, तुमचं प्रेम तुमच्या लेकीवरती जेवढं तेवढं तुमच्या सुनावरती, बरोबर आहे ना? बरोबर, वडवणीला असंच आहे की नाही? तुमचं जेवढं प्रेम तुमच्या सुनावर लेकीवरती तेवढंच तुमच्या सुनावरती होय. नाही नाही नाही, अहो लेक माहेरी येऊ द्या, तिला उठायला 8 वाजू दे, नाही तर 9 वाजू दे, नाही तर 10 वाजू दे, तक्रार नाही. आणि सुनेचा काटा जर 4च्या पुढे थोडाही गेला तर लगेच सासूचं चालू होतं, तुझ्या माईनी, तुझ्या बापानी. मी जरा कवळं सांगतो, जास्त हार्ड मला येत नाही. लगेच तुमच्या शिव्या चालू होतात तिला. असं द्वैतात्मक प्रपंच आहे. किती करा महाराज, सारखं प्रेम नाही. एक चांगल्या घरची मुलगी, सालस घरची, सुंदर, अतिशय संस्कारामध्ये वाढलेली, बिचारीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माहेरी नांदायला आली, बरोबर आहे ना? हा, माहेरलाच नांदायला येत असतात. खरं की तुम्ही आता काही म्हणा, आता तुम्ही आता होच म्हणणार आहे की नाही? तुमचा आता टाइम संपलाय. माहेरी नांदायला नाही, नांदायला सासरला जात असतात. सासरला नांदायला गेली. नांदायला गेल्यानंतर बिचारी चांगल्या संस्कारात वाढलेली होती. आई वडिलांनी चांगले संस्कार केलेले. बिचारी सकाळी उठायची, सासू सासऱ्याला आंघोळीला पाणी, नवऱ्याला आंघोळीला पाणी, सासू सासऱ्याचे कपडे धुवून दे, नवऱ्याचे कपडे धुवून दे, नवऱ्याचा डब्बा करून दे, त्याला फास्ट फूड, त्यानंतर नाश्ता वगैरे करून दे, नवऱ्याचा डब्बा भरून दे, ऑफिसला पाठव, पोरांचं आंघोळ वगैरे घाल, त्यांचं सगळं उरकेव, परत त्यांचा डब्बा भरून दे, त्यांना शाळेला पाठव, सगळे कामं करायची. एका दिवशी सकाळी उठली, सकाळपासूनचे सगळे कामं केले, अगदी दुपारपर्यंत काम केलं. पुन्हा दुपारी एकदा घर स्वच्छ केलं, पुन्हा झाडून काढलं, सारवण केलं, सडा केला, फरशी पुसून काढली, सगळे कामं केले. अगदी सायंकाळचा स्वयंपाक सुद्धा तयार करून ठेवला. आणि दिवसभराच्या कामाने थकवा आला म्हणून 4 वाजता स्वतःच्या बापाने दिलेल्या सोफा सेटवर जाऊन बसली. काही तक्रार आहे का? नाही. पण तेवढ्यात सासू म्हणणारी बाहेरून आली आणि बाहेरून आल्याबरोबर तिने विचारलं, का ग म्हणे सुनबाई, का बसलीस? ते म्हणे काही नाही होत बाई, तुम्ही दिवसभराचे जेवढे नेमून दिलेले कामं होते ना, ते अगदी सगळी कामं केली, जरा थोडासा थकवा आला कामाने म्हणून बसले. सासू आगाऊ होती, ती काही सामान्य गावची होती का वडवणीची होती? ती म्हणे काय नाही सासूबाई, बसले म्हणे. सासू म्हटली, अगं बसलीस तर बसेनस का म्हणे, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आता या क्षणी तू ज्या सोफा सेटवर बसलीस तिथं मला आत्ता बसण्याची इच्छा झाली तर काय करशील? म्हातारपणी काय आगाऊ उद्योगाची गरज आहे का? नाही. पण ती म्हणली, आत्ता तिथं मला बसण्याची इच्छा झाली तर काय करशील? ती चांगल्या संस्कारात वाढलेली होती. ती म्हणे, आत्याबाई, सासूबाई, तुम्ही या ग्रहाच्या ग्रहमंत्री आहात, तुमच्या आदेशाने घर चालतं, तुमच्या आदेशाशिवाय इथं काही होत नाही. तुम्हाला जर या सोफा सेटवर बसायचं असेल तर पलीकडे एक सोफ्याची खुर्ची, माझं मी त्या सोफ्याच्या खुर्चीवर जाऊन बसेन, काही तक्रार आहे का? पण ती वडवणीची, ती कुठं सासू ऐकती? ते म्हणे, काय सुनबाई, पण तू सोफ्यावरच उठून ज्या सोफ्याच्या खुर्चीवरची बसलीस त्या खुर्चीवरती मला आत्ता 11:15 वाजता बसण्याची इच्छा झाली तर काय करशील? ते म्हणे, आत्याबाई, तुम्हाला जिथं बसायचं तिथं बसावं, पलीकडे सोफ्याच्या खुर्चीच्या पलीकडे एक प्लास्टिकची खुर्ची आहे, माझं मी प्लास्टिकच्या खुर्चीवरती जाऊन बसन, काही तक्रार आहे का? नाही. ते म्हणे, पण सुनबाई, त्या सोफ्याच्या खुर्चीवरच उठून मला जर त्या प्लास्टिकच्या खुर्चीवरती बसण्याची इच्छा झाली तर काय करशील? चांगली होती बिचारी. ती म्हणली, काही नाही हो आत्याबाई, तुम्हाला बसायचं तर बसा, मी परवर स्वच्छ केलेला आहे, फरशी पुसून टाकलेली आहे, अगदी अशी चटई परवरावर आरतरीन आणि माझं मी चटईवर जाऊन बसन म्हणली. बरं का, गप्प बसव का नाही म्हातारीने? पण दम कुठं निघते म्हातारीला. म्हातारी म्हणे, सुनबाई, त्या प्लास्टिकच्या खुर्चीवरच उठून मला तुझ्या चटईवरती बसलीस तिथं बसण्याची इच्छा झाली तर काय करशील?
आता हिलाही राग येत होता, ती मॉडिफाईड होती, नवीन युगातली होती, तिने असं बायाचं शर्ट घातलं होतं. ते म्हणे 11:15 वाजले तरी ह्याचं संपण आहेत बघते ह्याच्या आज बायाचं शर्ट बिर्ट मागं सारलं. ती म्हणे राग येत होता, पण तिने असं गटा 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 गिळला. महाराज आता काय करीन बिचारी. की म्हणे मी पण कधीतरी सासू होईन तेव्हा दाखवीन. ती म्हणे ओ सासूबाई, तुम्हाला प्लास्टिकच्या खुर्चीवरचं उठून तुम्हाला जर चटईवरती बसायचं असेल तर बसा म्हणे. माझं मी परवर स्वच्छ केलंय, माझं मी परवरावर बसन. गप्प बसव का नाही म्हातारीने. म्हातारी म्हणे सुनबाई, त्या चटईवरचं उठून तुझ्या परवारावरती बसलीस, तिथं मला बसण्याची इच्छा झाली तर काय करशील. तर हिला पण राग आला होता. ती म्हणे संपवतच नाही हिचं, आता दाखवते म्हणे हिला. मग ती म्हणे काही नाही आत्याबाई, तुम्हाला बसायचं तर बसा म्हणे परवारावरती. मी शेतात जाईन, टिकाव खोरं फावडं कुदळ घेऊन येईन, असा खड्डा खांदीन म्हणे आणि खड्ड्यात जाऊन बसन. काय तक्रार आहे का आता. नाही ना, पण गप्प बसवणं म्हातारीने. म्हातारी वडवणीची, ती कुठं गप्प बसते. म्हातारी म्हणे सुनबाई, त्या परवारावरचं उठून तुझ्या खड्ड्यात बसलीस, तिथं मला बसण्याची इच्छा झाली तर काय करशील. ती म्हणे आता बघते हिच्याकडं. काही नाही म्हणे सासूबाई, हळूच खड्ड्याच्या वरती येईन, तुम्हाला हाताला धरून खड्ड्यात बसू देईन आणि वरून खोऱ्याने माती लुटून एकदाच बुजवून टाकेन. आता काय सांगायचं म्हणे तुला, कवर तुझा त्रास सहन कवर. हा, सासूने टाळ्या वाजवल्या आहे की नाही, पुरल्यावर का सुनाने टाळ्या वाजवल्या, एकदाची पूर्ण. अर्थात हा प्रपंच जो आहे ना, सगळ्यावरती सारखं प्रेम करत नाही. हा द्वैतात्मक अशा प्रकारचा प्रपंच आहे. म्हणून प्रपंचाच्या नादी लागू नका, परमार्थाच्या नादी लागा. ज्ञानोबराय आदी साधू संत या जगामध्ये थोर आहेत. आणखी साधू संतांचा काय विशेष, महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. शरीराचा भ्रम रे कदा, शरीराचा भ्रम रे कदा कदा कदा. थोर झाला साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला. शरीराचा भ्रम रे कदा, शरीराचा भ्रम रे कदा. साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला. या जगामध्ये साधू सम, इहलोकी तोची सर्वाभूती सम. सगळ्यांविषयी समानतेची भावना ठेवतो तो साधू असतो. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा फार सुंदर प्रसंग आहे. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांकडे येतात आणि तुकोबरायांना म्हणतात, महाराज तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तुकोबराय म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच न पडे. हे सगळं दिवट्या छत्री घोडे छत्र हे आम्हाला काही नको. मग काय करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुम्ही काय करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. पण तुकोबा ते म्हटलं, अहो मी महाराज आहे, मी छत्रपती आहे, तुम्हाला काय मागायचं ते मागा. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कितीही मोठे असले तरी आमच्या परमार्थामध्ये आल्यानंतर मुंगी आणि राव आम्हा सारिखाची भाव किंवा जीव दोन्ही आम्हाला समान आहेत. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वैभव आपल्या पदरामध्ये पडत असताना सुद्धा तुकोबराय त्या वैभवाकडे पाहत नाहीत. कारण परमार्थिक माणसाची संपत्ती कोणती आहे, योग्याची संपदा, त्याग आणि शांती. उभय लोके कीर्ती 16 मान. ज्याच्याकडे त्याग आहे, ज्याच्याकडे शांती आहे. आणि आज सगळं जग कन्फ्यूज आहे महाराज. सगळं जग डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये, एन्झायटीमध्ये. लोकांना कळत नाही काय करावं म्हणून. रात्रंदिवस टेन्शन घेतात आहेत लोक. उगच ओव्हर थिंकिंग चाललेली लोकांची. अविचार येतात आहेत, अतिविचार येतात आहेत. आणि तुम्हाला याच्या पुढे जाऊन मी सांगतो, एक 50 वर्षाची स्त्री असेल, 60 वर्षाचा पुरुष असेल, 70 वर्षाचा पुरुष असेल, एक 15 वर्षाचा मुलगा असेल, 25 वर्षाची मुलगी असेल, या सगळ्या जनरेशनमध्ये, न्यू जनरेशन पासून ते ओल्ड जनरेशन पर्यंत आपल्याकडे विषारी घातक द्रव्य म्हणून मोबाईलकडे पाहिलं जाते आजकाल. मोबाईल जर तुमच्या हातातला 1 तास काढून घेतला ना, किंवा 1 दिवस काढून घेतला, याच्या पुढे जाऊन सांगतो, वडवणी शहरामध्ये जर 1 दिवस जर लाईट नाही ना आली आणि सगळ्याचा जर डाटा बिटा बंद झाला ना, तर तुम्हाला 50-100 लोक रस्त्याने पागल होऊन फिरायला लागलेले दिसतील. त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे? त्याच्यात आपण तिथले गुंतल्या गेलो. तुम्हाला मी सांगू, तुमचं मोबाईलमध्ये काहीच काम नसतं. तुमचंच काय, माझं पण तेच आहे.
आपल्याला काही काम नसतं त्याच्यामध्ये, पण उगीच्या उगी आपण व्हॉट्सअप चालतोय, उगीच्या उगी त्या रील स्क्रॉल करतोय आपण, वरती 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 ढकलत जातोय. कधी संपणार आहे त्या रील? तुम्ही आयुष्यभर नुसतं पोटाने वरती ढकला, त्या रील संपत नाही महाराज, कधीच नाही संपणार. पण त्याचं आपल्याला व्यसन लागलंय. आतापर्यंत म्हणावं लागायचं तंबाखूचं व्यसन सोडा, गुटख्याचं व्यसन सोडा, सिगारेटचं व्यसन सोडा, बिडीचं व्यसन सोडा, दारूचं व्यसन सोडा. हे व्यसन तुम्हाला तितकं काहीच करू शकत नाहीत. तुमचा एखादा पार्ट जाईल, तुम्हाला त्वचेचा कॅन्सर होईल, तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका आहे या सगळ्या गोष्टीमुळे. पण मोबाईल सारखा इतका घातक विषारी द्रव्य तुमच्या जवळ आहे, तो जर तुमच्यापासून दूर गेला ना, तर तुमचं सगळं शरीर नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. पागल होईल, तुमचं डोकं धरून बसतील लोक. म्हणून हळूहळू त्याची लागलेली जी सवय आहे ना, हळूहळू कमी करा. एक दिवस त्याच्यापासून वंचित करा. मुलांना ग्राउंडवर फिरायला घेऊन जा. उठा ना पहाटे 4 वाजता, मुलाला उठवा पहाटे 4 वाजता, चल आपण एक चक्कर मारून येऊ. 4 वाजता मोकळ्या हवेत फिरून आणा, त्याचंही मोबाईलवरचं लक्ष कमी होईल. आणि हे जर नाही केलं ना, पुढच्या 10 वर्षात तुम्हाला 10% लोक पागल झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही मला लक्षात ठेवाल, 10 वर्षाने मी जर जिवंत राहिलो मोबाईलपासून म्हणजे मलाही त्याचं व्यसन आहे. 10 वर्षानंतर जर आपली भेट झाली तर तुम्ही म्हणाल तुम्ही खरंच म्हटले होते महाराज, मोबाईलमुळे लोक पागल होतात, रस्त्यावरती फिरताना दिसतील. म्हणून या जगामध्ये आपले हे सगळे व्यसन कमी करा, मोबाईलपासून दूर राहा. पुस्तकाचं व्यसन आपल्याला लावा. आणि तुम्ही म्हणाल वाचावंच वाटत नाही हो, हळूहळू वाचायला लागा. छत्रपती शिवाजी महाराज वाचायला लागा, महाराणा प्रताप वाचायला लागा, अहिल्याबाई होळकर वाचायला लागा. एवढी छोटीशी स्त्री असताना सुद्धा तिने या जगावरती राज्य केलं, सामान्य गोष्ट आहे. त्यानंतर झाशीची राणी मध्य प्रदेशामध्ये जाऊन राज्य वाढवलं. वाचा ना त्यांना. आणि ते जर हळूहळू तुम्ही वाचायला लागलात ना, वाचनाचं तुम्हाला व्यसन लागेल. एकदा वाचनाचं व्यसन लागलं, ते व्यसन पुन्हा कधी सुटत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणाव्यात. या जगामध्ये साधू सगळ्यावरती समान दृष्टी ठेवतो आणि असाच साधू या जगामध्ये श्रेष्ठ असतो. अर्थात साधूचं हृदय कसं असतं, महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. हो नामा मने गायन दूध एक सार, नामा मने गायन दूध एक सार, नामा मने गायन दूध एक सार, नामा मने गायन दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसान, साधू निरंतर वर्ते तैसान, वर्ते तैसान. साधू थोर दान, 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 साधू थोर दान. साधू निरंतर वर्ते तैसान, साधू निरंतर वर्ते तैसान. साधू थोर दान, 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 थोर दान, साधू थोर दान, साधू थोर दान, थोर दान. कलियुगी साधू थोर दान, साधू थोर दान.
साधू तुर जागा साधू तुर जागा साधू थोर जाना माऊली ज्ञानराज माऊली तुकार माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानराज आदर्श गणपती मंडळ अर्थात गोपाळनगरचा राजा या मंडळाच्या समोर पुण्यभूमी पावन क्षेत्र वडवणी शहरामध्ये हा सेवेचा योग या ठिकाणी आला. अतिशय आनंदाचं वातावरण आहे, अतिशय चांगली मंडळी आहे, अतिशय सुंदर नियोजन आहे. सगळ्यांना या मंडळाला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. एवढी गोड सगळी मंडळी या ठिकाणी या निमित्ताने तुम्ही आणलीत आणि त्या निमित्ताने आपण सगळेजण शांत पद्धतीने ऐकून घेतलं. बाबूराव महाराजांची एवढी सुंदर मंडळी आहे. महाराज आपलंही लेकरो कधीतरी असं बनावं, असं तुमच्याकडे पाहिलं ना असं वाटतं महाराज पुन्हा एकदा बालपण यावं, इतकं सुंदर सुंदर खेळता यावं. गोंडस मुलं असतात आणि इतके परमार्थातच इतके गोंडस असतात, नाही तर इतके आगाऊ असतात काही काही मुलं. तुम्हाला सांगतो इतके आगाऊ एका गावामध्ये मी कीर्तन केल्यानंतर एक छोटा मुलगा माझ्याजवळ आला पळत पळत. म्हटलं बाबा बाबा, म्हणे माझ्या आजीने घरीच बोलवलं म्हणे तुम्हाला चहा घ्यायला. म्हटलं बाळा मी नाही घेत चहा, मला नको चहा, मला जायचं उशीर. नाही म्हणे चहा नसला घेत तर आपण दूध करू, आपल्या घरची म्हैस आहे. म्हणला चला तुम्हाला काय करायचंय. म्हटलं बरं एवढा आग्रह करतो जाऊ आपण घरी चहा घ्यायला. घरी गेलो, दारात म्हैस बांधलेली होती, काहीतरी चर्चेला विषय पाहिजे म्हणून मी त्याला म्हटलं का रे बाळा कोणाची म्हैस. म्हटलं आपलीच आहे. म्हटलं दूध देते का. तो म्हटलं म्हैस दूध नसते देत म्हणे, काढावं लागत असते. इतक्या आगाऊ आहे. रस्त्याच्या कडेने शाळेच्या बाजूने मी चाललो, शाळेच्या बाजूने जात असताना सकाळी 10 वाजता शाळा भरायच्या वेळेला एक मुलगा डुकले घ्यायला लागला. सकाळी 10 वाजता तिकडं प्रार्थना चालून हे डुकले घेते. मला राहवलं नाही. म्हटलं ए ए ए ए अरे जा ना म्हटलं प्रार्थनेला, इथं काय डुकले घेतो. तो म्हटला थांबा म्हणला तुम्हाला नाही माहिती. मी म्हटलं अरे जा प्रार्थनेला. म्हटलं काय होईन प्रार्थनेला गेल्यानंतर. म्हटलं अरे जर प्रार्थनेला गेला
तर तुला कळेल बाबा प्रार्थना कशाला म्हणतात, पहिली कशाला म्हणतात, दुसरी कशाला म्हणतात, तिसरीचा वर्ग, चौथीचा वर्ग. म्हटलं गेलो चौथीला, पुढे काय होईल? म्हटलं 10वीपर्यंत शिक्षण घेतलं असतं, पुन्हा 11वीला कॉमर्स, सायन्स, आर्ट काय घ्यायचं तुला कळेल. झाली म्हणलं 12वी माझी सायन्समध्ये, पुन्हा काय होईल? म्हटलं 12वी जर सायन्समध्ये झाली तर मेडिकल फील्डमध्ये जाशील, डॉक्टर होशील, MBBS MD वगैरे होशील. म्हटलं झालो MBBS MD, पुन्हा काय? म्हटलं मोठं हॉस्पिटल टाकशील, एवढा मोठा, पुन्हा तुझ्याकडे पेशंट वगैरे एवढं पैसे येईल, तुझ्याकडे कार घेशील, गाडी घेशील, फिरशील म्हणजे. म्हणलं पुन्हा काय? म्हटलं एवढं वैभव दिसलं तर एखादा गोंडस माणूस तुझ्याकडे येईल, तुला एखादी मुलगी करून देईल, तुझं लग्न होईल छानपैकी. म्हणलं झालं लग्न, पुन्हा काय? म्हटलं लग्न झालं, आरामदायक हॉस्पिटल बिस्पिटल, पुन्हा काय? म्हटलं आराम करायचा निवांत. आणि म्हटलं मग आता काय करतोय? म्हणला निवांत आराम. जा म्हणला तुमचं तुम्ही निघून आराम करू द्या म्हणला, मला डिस्टर्ब करू नका. इतके आगाऊ असतात. पण इतके आगाऊ मुलं सुद्धा संस्थेमध्ये आल्यानंतर इतके गोंडस होतात. काय सांगायचं महाराज तुम्हाला, काय सांगावं? उद्या याच्यातला कोणी ज्ञानोबराय असू शकतो, कोणी तुकोबराय असू शकतो, कोणी जोग महाराज असू शकतो, कोणी काय. कोण जाणे कोणा घडे उपासना. कोणाला काय घडणार आहे, कोण भविष्यात पुढे जाऊन काय वाटणार आहे. माझ्या माईने मला जेव्हा आळंदीला पाठवलं होतं ना, तिला वाटलं बी नव्हतं आयुष्यात हे पोरग कीर्तन करील, पण झालो ना येडवाकडा कीर्तन कराय की नाही. म्हणजे कधीच वाटलं नव्हतं. पण कुणाला कोणती उपासना घडेल सांगता येत नाही. म्हणून या अशा मुलांसारखी आपली सुद्धा मुलं घडवा. जर नाही घडवता आले तर यांच्यावरती प्रेम करा. नाही प्रेम करता आलं तर दिवाळी दसरा जवळ आलाय, यांना जरा कपडे बिपडे करीत जा, काहीतरी करीत जा ना, आयर बियर काहीतरी जरा परमार्थ करत जा तुम्ही. नाही कधी काय करता आलं तर जाऊन तिथं संस्थेमध्ये जेवण देत जा, एखादी पंगत देत जा, खाऊ घाला ना लेकराला, काय फरक पडतंय. आणि हे जर तुम्ही पुण्य केलं तर आळंदीच्या ज्ञानोबरांना जेव घालण्याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा मंडळाला धन्यवाद देतो. माझे स्नेही आदरणीय आमचे नागरगोजे टेलर बळीरामजी, त्यांचा आमचा 5-7 वर्षापूर्वीचा स्नेह आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आग्रह केला, इथे येण्याचं योग आला, तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. पुनश्च एकदा तुमच्या चरणारविंदी साष्टांग नमन करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आता चाल कशाला राहू द्या, आहे की नाही. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल. कीर्तन सेवेचे कीर्तनकार हबप आमचे स्नेही विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या अमूल्य वाणीतून आजची कीर्तन सेवा आपल्या गोपाळनगरचा राजा गणेश मंडळाच्या कीर्तन महोत्सवातील म्हणावं लागेल. कारण यावर्षी आपण कीर्तनाची सेवा वाढती ठेवलेली आहे. दरवर्षी आपण एकच कीर्तन घेत होतो, तर आपण यावेळी 4ची केली. जर तुमच्या सहकार्य अजून लाभलं तर आपण पुढच्या वर्षी 7 दिवसाची कीर्तन सेवा घेण्याचा मानस ठेवू. झाली शक्य तर तुमच्या सहकार्यातून सगळ्यांच्या. तर आजची सेवा खूप गोड झाली. मी काही जास्त माईकवर प्रत्येक वर्षी किंवा बोलत नाही, तरी प्रयत्न करतो. तर महाराजांना देवा तेवढे धन्यवाद.